विदर्भ कबड्डी एसोसिएशन के तहत पैसे लेकर खिलाड़ियों को झूठे सर्टिफिकेट दिए जाने का आरोप एसोसिएशन के ही पूर्व अध्यक्ष रह चुके गुलाबराव गावंडे ने लगाया है, जहां खिलाड़ियों से लाखों रुपए लेकर सर्टिफिकेट देने का आरोप लगाया गया है। आजचा मुख्य उद्देश हाच आहे की 11 वर्षापासून जितू ठाकूर हे त्या पदावर आहेत आणि खेळाडूंकडून पैसे वसूल करत आहेत आणि खोटे कागदपत्र त्यांना सर्टिफिकेट देतात। जसं हरियाणाचे 2 खेळाडू त्यांच्याकडून 8,60,000 वसूल केले, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे। असे 4 रिपोर्ट दिलेले आहेत। आमचा मुख्य मागणी हेच आहे की खेळाडूंकडून त्यांनी पैसे जमा केले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ते पैसे वापस दिले पाहिजेत, ही महत्त्वाची मागणी आहे। जो फेडरेशनचा जो भाग आहे तो कोर्टामध्ये चालू आहे, परंतु त्यांनी जे पैसे घेतलेले आहेत, आता पहा, एक मध्य प्रदेशचा खेळाडू त्याला विदर्भाच्या संघामध्ये खेळवलं, 7 नॅशनल कॅप्टन, त्याच्याकडून 2.5 लाख रुपये घेतले। म्हणजे हे जे गैरव्यवहार जे चालू आहेत यांच्या विरोधात आता परवाला अकोल्याला 70 खेळाडू आले होते विदर्भातले। आपण आता यांना मी हे म्हटलं की पुढली परिषद, पत्रकार परिषद, सर्व विदर्भातल्या खेळाडूंना आम्ही इथं बोलावणार आहोत आणि ते आपल्यासमोर मांडणार आहेत त्यांच्या व्यथा।